माऊलीजी, मग जर इतके वर्ष शिवसेनेत काम करून तुम्ही जे मगाशी सांगितलं, सायकल रिक्षावर अनाउन्समेंट करून, सायकल रिक्षावर पोस्टर चिटकून, अगदी घराघरात जाऊन शिवसेनेचं सदस्य नोंदवला, हाताने बोर्ड रंगवले, इथपर्यंत जर तिथपासून इथपर्यंत जर तुम्ही शिवसेनेचा प्रवास केला तरी हाती काही लागत नसेल तर मग शिवबंधनाच्या ऐवजी काहीतरी वेगळा विचार? अजिबात नाही. बाळासाहेबांनी सांगितले तोंड वाजून मिळत नसेल तर तोंडात वाजून मिळवा, बाळासाहेबांची शिकवण आहे. मग आता तोंडात वाजवायची भूमिका ठरली. म्हणायला 28-29 अजूनही 2 दिवस आहेत. अपेक्षा आहे काय होऊ शकेल. शेवटी राजकारणामध्ये काही घडू शकतं. आशा ताईंना एबी फॉर्म दिलेला नव्हता, शरद दादांना दिलेला होता, तो एबी फॉर्म देखील बदलला गेला. त्याच्यामुळं काही होऊ शकतं. त्याच्यामुळं तुम्ही आशावादी आहात? 100% आशावादी म्हणण्यापेक्षा काहीतरी घडेल अशी अपेक्षा आहे. नाही घडलं तर आम्ही आमची भूमिका. बरं, आता तुमची भूमिका तुम्ही स्पष्ट केलेली आहे, तुम्ही लढणार हे ठरले. आज शिवसेना पक्षाचा तुमचा मेळावा संपन्न झालाय. तुमच्या आमदारकीची उमेदवारी तुम्ही केव्हा जाहीर केली? मला जर पक्षाने तिकीट दिलं नाही तर मी लढणारच आहे. काय तुम्ही जनतेसमोर विजन मांडताय, काय ठेवताय जनतेसमोर आणि काय रिस्पॉन्स आहे? खरं तर गेल्या अनेक वर्षापासून जनतेत आता तुम्ही विजन काढलं म्हणून सांगतो. आजही माझ्याबरोबर चला मावळात आपण फिरत राहा. अरुण सर, तुम्ही कंटिन्यू मावळामध्ये असता. काय त्या रस्त्यांची अवस्था आहे? काय विजन फक्त कॉन्ट्रॅक्टरची पोटं भरायची, त्याच्यासाठीच खरं तर रस्ते होतात की काय? नाही, सरकारवरतीच किंवा ज्यांनी नेतृत्व केले त्या सगळ्यांवरती. साहेब, काही गोष्टी तुम्हाला विचार करून केल्या पाहिजेत. मावळामध्ये आपला पर्जन्यमान, तिथं पडणारा पाऊस प्रचंड प्रमाणात आहे. तुम्ही किती डांबराचे रस्ते करा, तो डांबराचा रस्ता हा वाहूनच जाणार. तिथं सतत टेक्निकल बाब आहे. माझं ॲब्सोल्युटली माझं तेच म्हणणं आहे. जे स्वतःला इंजिनियर समजतात, ज्यांनी 5 वर्ष या तालुक्याचं नेतृत्व केलं, त्यांना टेक्निकल कळायला पाहिजे. ते सिव्हिल इंजिनियर या तालुक्यामध्ये जिथं पर्जन्यमान मोठ्या प्रमाणात आहे तिथं डांबराच्या रस्त्यापेक्षा कॉन्क्रीटचे रस्ते एकदाच जर केले, म्हणजे याला तुम्हाला थोडासा पुरावा असा मिळतो की दरवर्षी रस्ता केला की कॉन्ट्रॅक्ट दरवर्षी निघतं आणि मग त्याच्यातून कोणाचं भलं होतं हा शोधाचा विषय. माझं म्हणणं आहे, सगळ्या मावळ भागामध्ये आदिवासी विभागात 100% कॉन्क्रीटचे रस्ते होणे गरजेचं आहे. दुसरी गोष्ट, मावळामध्ये आत्ताचा आरोप जो तुमचा आहे तो थेट अतुल बेनकेंवर आहे. ज्यांच्यावर असेल त्यांच्यावर असेल. ऑफकोर्स डिग्री जर तुम्ही ती लावताय तर त्याच्यातलं तुमच्या याचा उपयोग तरी काय करता मग जनतेसाठी? अतुल बेनकेंनी ठेकेदारांचंच भलं केलं, जनतेचं भलं केलं नाही असं तुमचं म्हणणं आहे का? बघा, जो मुद्दा आहे त्याच्यापुरतं मी सांगतो. टेक्निकली जर ते सिव्हिल इंजिनियर तर त्यांना ते कळायला पाहिजे, एवढं तरी नॉलेज पाहिजे. मी जर शेतकरी तर शेतकऱ्यासाठी काय केलं पाहिजे हे मला कळायला पाहिजे. या मताचा मला जे शिक्षण मिळाले नशिबानं, मला त्याच्यात जर स्पेशलायझेशन आहे तर त्याच्या स्पेशलायझेशनचा उपयोग मी जनतेसाठी काय करू शकतो हे मला कळायला पाहिजे, असं माझं स्वतःचं मत आहे. दुसरी गोष्ट, 5 वर्षापूर्वी धरणाच्या पाण्यासाठी आदरणीय तत्कालीन विरोधी आणि आत्ताचे विद्यमान आमदार आळे फाट्याला आंदोलन केलं आणि निवडणुकीचा काळ होता. गावागावामध्ये जाऊन म्हणले घरीच जाणार नाही. कुठे आहेत ती कार्यालय जलसंपदाची? आता 5 वर्ष आंदोलन केलं तर एकही आलं नाही. 5 वर्ष झाली या गोष्टीला. काय उत्तर द्यायचं? तुम्ही उत्तर द्या म्हणावं याच्यावरती. पाण्याच्या आंदोलन, पाण्याच्या याच्यावरती आता त्यांना ते काय पाणीदार म्हणतात. कुठे ते कार्यालय? तिसरी गोष्ट, आदरणीय शरददादा आमदार असताना त्यांनी सांगितलं की आदिवासी भागांसाठी मी धरणामध्ये बुडीत बंधारे मंजूर करून आणले. यांनी त्यांच्यावर टीका केली, त्यांनी यांच्यावर टीका केली. कुठे ते बंधारे? मी म्हणतो शरददादा नाही केले. तुम्ही 5 वर्षात काय लागलेत, काय दिवे लागले हे तरी दाखवा. चौथी गोष्ट, आमचा आदिवासी भागातला माणूस धरण उशाला पुढं घशाला अशाच प्रकारची परिस्थिती आहे. आत्ता डिसेंबर जानेवारीमध्ये त्या आमच्या बांधवांना प्यायला पाणी नसतं, जनावरांना प्यायला पाणी नसतं. का आजपर्यंत काही होऊ शकलं नाही? मी सांगतो एक या आदिवासींच्या मतावरती ज्यांनी आजपर्यंत राजकारण केलं, आताही करतायत ही सारी मंडळी. हिरडा प्रकल्प, मी स्वतः जसा या राजकारणाच्या याच्यामध्ये तेव्हापासून बघतोय तो हिरडा प्रकल्प. आमचा काल त्यांनी पत्रकार परिषदेतही सांगितलं. हे मी खूप वेळा ऐकलंय, तुम्ही देखील ऐकलं, मी पण ऐकलंय, तुम्ही ऐकलंय, जनतेने ऐकलंय, आदिवासी बांधवाने ऐकलंय. इम्प्लिमेंट काय? त्याच्या नावाचं कर्ज 40 कोटी काहीतरी आहे. याच्यावरती आजपर्यंत विचार काय झाला नाही. मी याच्यावरती मुद्दा मांडला. बाजार समितीकडे आमच्याकडे 60-65 कोटी शिल्लक. मला माहित नाही टेक्निकली कसं बसवायचं, पण पणन संचालनाची किंवा पणन खात्याची परवानगी घेऊन तो हिरडा प्रोजेक्ट काय आहे? तो कृषी उद्योगच आहे ना, कृषी प्रक्रिया उद्योगच आहे. हिरडा प्रकल्प म्हणजे काय? कृषी प्रक्रिया उद्योग आहे. तो कृषी प्रक्रिया उद्योग जर बाजार समितीने हातात घेतला, तो पुढे नेला तर आमच्या हिरड्याला, आज तुम्ही आदिवासी बांधवांची परवा मी बोललो,
बाजार एकदम खाली आले 140 रुपयापर्यंत, 250 रुपये 300 रुपये जो हिरडा होता तो खाली आलाय. मागच्या 10 वर्षातला सर्वाधिक कमी बाजार आहे आता. सगळ्यातला कमी बाजार भाव हे कशाने घडतं? दुसरी काही पर्याय व्यवस्था नाही, त्याच्यामुळं घेणारे जे आहेत, खरेदीदार जे आहेत, ते ब्लॅकमेलिंग करतात. पर्याय ना आमच्या आदिवासी बांधवांचं नुकसान होते. चौथी गोष्ट, त्या आदिवासी परिसरामध्ये आमच्या लोकांना आजही रोजगाराचं काहीच साधन नाही. आपलं नुसतं पर्यटन तालुका. मला प्रामाणिकपणे सांगा, पर्यटन तालुका जाहीर झाला, आनंद आहे, पण त्या पर्यटन तालुक्यामधून किंवा त्या पर्यटनाच्या माध्यमातून आमच्या तालुक्यातील बेरोजगारांना किंवा लोकांना काय रोजगार मिळाला याचं देखील कधीतरी कोष्टक आपल्या पुढे आलं पाहिजे. ह्याच्यावरती मी बोलतो, याच्यावरती सन्माननीय माजी आमदार शरददादा सोनवणे असतील किंवा विद्यमान आमदार असतील, यांनी बऱ्याचदा असं सांगितलं की पर्यटन मंजूर झालाय तर ते काही एका दिवसात लगेच रोजगार येणार नाही, त्यासाठी आपण वेगवेगळे प्रोजेक्ट उभारतोय. उदाहरणार्थ शरददादांनी आता जो छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा ते उभारतायत, शरददादाचा पर्सनल प्रोजेक्ट आहे, तो गव्हर्नमेंटचा प्रोजेक्ट नाही. बिबट सफारीचं आपलं काम. बिबट सफारीचं हे बघा, सगळ्यांना माहिती आहे, बिबट सफारी म्हणजे तिथं फक्त 20-22 बिबटे राहणार, हे तोंडाला पाणी पुसायचं. पर्यटक मला सांगा ना, 20-22 शरददादांना आम्ही आंदोलनातून जबरदस्तीनं बिचाऱ्याने इतकी परिस्थिती त्यांची वाईट झाली होती. सरकारने काय दखल घेतली आम्हाला माहिती, काही दखल घेतलेली नाही. आमच्या नाकीनवाले शरददादांना तिथून आंदोलनातून बाहेर उठवताना म्हणजे तुमच्या हाताला काय लागले. आजही बिबट सफारीचं DPR मंजूर झालाय, हे झालंय, ते झालंय. आमच्या तालुक्यामध्ये 48 पेक्षा अधिकचे बळी गेले बिबट्यांच्या हल्ल्यामध्ये. काय त्याच्यावरती उत्तर आहे तुमच्याकडं? काही नाही. बोलाची कडी बोलाचा भाग. आमच्या तालुक्यामध्ये फक्त आणि फक्त शेती होती, MIDC नाही GMRTमुळे. मग या पूर्व काळातल्या काही लोकप्रतिनिधीच्या डोक्यात काय आलं पाहिजे? दादांनी मागे म्हणाले तिकडे MIDC होती. माझं स्पष्ट मत असे, आपल्या तालुक्यामध्ये जर प्रदूषण होतंय म्हणून GMRTमुळे जर MIDC होत नसेल, कृषी प्रक्रिया उद्योग अनेक होऊ शकतात. खाजगी प्रकारचे आपल्याकडे छोटे छोटे कृषी प्रक्रिया उद्योग आहेत. MIDC कोऑपरेटिव्ह मधले आपल्याकडे एक इन्फ्रास्ट्रक्चरसाठी जागा आहे. टाटा जे आपलं आरवी केंद्र, तिथं खूप मोठी जागा आहे. आज तो प्रोजेक्ट भोसरीला गेला, ती जागा सगळी मोकळी आहे. तिथं इन्फ्रास्ट्रक्चर आहे, पाणी आहे, वीज आहे, रस्ते आहेत. तिथं का चांगला प्रोजेक्ट होऊ शकत नाही? IT इंडस्ट्री आमच्याकडे, याच आपण जिथं बसलोय, एक मिनिट, इथं आमच्या या ऑफिसच्या वरच्या बाजूला घोलक म्हणून आपले एक उद्योजक आहे. त्यांनी पुण्यात IT ऑफिस करण्यापेक्षा इथं गेले आणि इथं 35-40 मुली काम करतात. हे का होऊ शकत नाही आपल्या तालुक्यामध्ये? इन्फ्रास्ट्रक्चर डेव्हलपमेंट माझं म्हणणंच ते आहे. मोरे साहेब एकच मिनिट थांबवतो फक्त. ज्या GMRTचा उल्लेख तुम्ही केला, ज्या GMRTमुळे MIDC होत नाही, त्या GMRT स्थानिक किती तरुण काम करतात? हा देखील संशोधनाचा प्रश्न आहे ना. हा संशोधनाचा प्रश्न आहे. स्थानिक तरुण काही काम करतात, पण त्यातले बऱ्यापैकी 80% पेक्षा अधिक हे आउटसोर्सिंग मधून म्हणजे टेम्पररी आहे. तिथं स्थानिक परमनंट असलेले खूप कमी लोक आहेत. तसा त्या GMRTचा देशाच्या दृष्टीनं फायदा आहे, परंतु आपल्या भागासाठी तालुक्याच्या दृष्टीनं मी म्हणेल वैज्ञानिक दृष्टिकोनातून तिथं संशोधनाचं काम होतं, देशाच्या दृष्टीनं त्याचा फायदा आहे. पण स्थानिकांना त्या गोष्टीचा काही लोकांना रोजगार मिळाला, आयदर त्याच्यापासून काही वेगळा काही वेगळा फायदा आहे, तसा नाही. बरं, ते आता तुम्ही तुमचं विजन मांडताय, अजून राहिलं त्याच्या बाबतीत मला सांगितलं पाहिजे. एक तर इन्फ्रास्ट्रक्चर डेव्हलपमेंट पर्यटनाच्या दृष्टीनं नाही. दुसरी गोष्ट, आनेपठारच्या पाण्यावरती खूप राजकारण झालं. म्हणजे टिंगली आनेपठारावरती गेलं की लोक म्हणतात अरे धोत्रवर करा, पाणी आपल्याकडे आलं. ही टिंगल या आनेपठारच्या प्रोजेक्टच्या बाबतीमध्ये आमच्या या पूर्व काळातल्या पुढाऱ्यांनी केलेली आहे. आनेपठारसारखंच आमच्या सावरगाव आणि पंचक्रोशीचा देखील पाण्याचा प्रचंड तिथला तो प्रश्न आहे. त्याच्यासाठी देखील आंदोलनामध्ये मी स्वतः देखील उपस्थित होतो. आणि दुसरी गोष्ट, टेक्निकली तुम्ही म्हणाला साहेब मी शेतकरी आहे. मला वाटतं बापू शिवतारे ज्यावेळेला जलसंपदाचे राज्यमंत्री होते, मी आदरणीय शिवाजीदादा आढळरावांच्या सोबतीनं त्या पाणी प्रश्नाच्या एका मिटिंगला हजर होतो. या पूर्व काळात कृष्णा पाणी वाटप लवादामध्ये जे पाणी वाटप झाले, जे काय असेल जुन्नर तालुक्याला जे काय पाणी वाटप झालेलं असेल, मी तुम्हाला सांगतो या पूर्व काळामध्ये फ्लडिंगनी म्हणजे काय पाट पाणी आपण त्याला म्हणतो, त्यांनी त्या पाणी वाटपाच्या याच्यामध्ये त्याची नोंद आहे. त्यावेळेला कदाचित ज्यावेळेला पाणी वाटप झालं त्यावेळेला आपल्याकडे इतक्या मोठ्या प्रमाणामध्ये मायक्रो इरिगेशन होईल, म्हणजे स्प्रिंकलर ड्रीप हे होईल असं कदाचित त्या तत्कालीन लोकांच्या लक्षात नसेल. पण आज आपल्या तालुक्यामध्ये समजा एका TMC मध्ये इतक्या पाणी इतक्या क्षेत्राला समजा 5,000 एकरला ते पाणी द्यायचं आहे, तर त्याला 1 TMC पाण्याची आवश्यकता आहे. असं गणित पूर्वी असेल कदाचित म्हणतोय मी, मला पक्क गणित माहीत नाही. पण आज त्याच 5,000 एकरपेक्षा मायक्रो इरिगेशनमुळं स्प्रिंकलर ड्रीप या सगळे जे मायक्रो इरिगेशनचे प्रकार आहेत त्याच्यामुळं 1 TMC पाण्यामध्ये 5,000च्या ऐवजी 7,000 एकर भिजतंय, 8,000 एकर भिजतंय.
हे उरलेलं पाणी त्याच्यावरती जर मंत्रालयामध्ये नवीन काही सुधारणा करून म्हणजे त्या पाणी वाटप लवादाचे जे काही नॉर्म्स आहेत त्याच्यामध्ये काही बदल करून आमचं उरलेलं पाणी आमच्या विभागाला द्या. त्याच्यामध्ये काही वेगळं काय करण्याची गरज आहे असं मला वाटत नाही. सेम थिंग पलीकडचा जो माळसा कान प्रोजेक्ट आहे आंबेगावचा, मी त्यावेळेला हा प्रश्न तिथे मांडलेला होता आणि त्यावेळेला तो नोट देखील करून घेण्यात आला. माझं म्हणणं असे की तुम्ही त्याच्यावरती अभ्यास करा, टेक्निकल काय आहे त्याच्यावरती तपासा आणि त्याच्यावरती अंमल करा, अशी माझी साधी मागणी आहे. आपल्या परिसरामध्ये तालुक्याचे 3 भाग पडतात. आपला जुन्नरपासून आतमधला जो आपला आदिवासी विभाग आहे प्रचंड प्रमाणामध्ये पर्जन्यवृष्टी होते. मधला भाग आपला हायवेपर्यंत पुणे नाशिक हायवे मध्यम आणि पूर्वेची बाजू जी आहे तिथं अत्यंत कमी म्हणजे आपल्या अगदी आळेफाट्यापासून वरचा भाग काळवाडी राजुरी संतवाडी तो जो सगळा भाग जर आपण धरला तर तो आवर्षण प्रमुख क्षेत्र येतं. त्याच्यामध्ये असे वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळ्या भागाच्या हिशोबानं भौगोलिक दृष्टिकोनातून त्याचे वेगवेगळे नॉर्म्स पाडले. खरं तर दुर्दैव असे आपली जी काही मंडळ आहे 9 मंडळ त्याच्यामध्ये देखील ज्यावेळेला आपण काही नुकसान भरपाई किंवा दुष्काळाच्या वेळेला या सगळ्या गोष्टींची प्रचंड अडचण येते. शासकीय पातळीवरती याच्यात ठोस असे काही निर्णय झाले पाहिजेत. शेवटी पाऊस झाला त्याच्यात अनेक लोकांचे काही झालेलं नाही. या बाबतीमध्ये माझं म्हणणंच आहे की थोडं दूरदृष्टी ठेवून अजून एक गोष्ट तुम्हाला सांगायची राहील. हा तालुका जुन्नर तालुका हा आंबेगावपेक्षा छोटा आहे का मोठा आहे? महसूल जुन्नरचा मोठा आहे की आंबेगावचा मोठा आहे? तुम्ही बारकाईने जर पाहिलं तर या तालुक्यातून सगळ्यात पहिल्यांदा ते मुद्दे मी उचललेत. 7-8 वर्षापासून मी ज्या वेळेला जिल्हा परिषद सदस्य होतो तेव्हापासून मी हा मुद्दा उचलतोय. आपल्या तालुक्यावरती तत्कालीन जे कोणी राज्यकर्ते असतील मग त्याच्यामध्ये आदरणीय वल्लभ शेठ होते, मला त्यांना दोष द्यायचा नाही, पण ज्यांनी राज्य केलं तिकडे वळसे पाटील साहेब होते, ते मंत्री असायचे. आपलं प्रांत ऑफिस जुन्नर प्रांत म्हणून आहे, पूर्वी खेडला होतं, त्या जुन्नर आणि आंबेगावसाठी झालं. ते प्रांत ऑफिस जुन्नरला पाहिजे का आंबेगावला पाहिजे? कोणाची नामुष्की आहे? तत्कालीन जे आमदार होते त्यांची नामुष्की आहे. MSCBचं कार्यालय आज कंझ्युमर कुठे जास्त आहे? जुन्नरमध्ये का आंबेगावमध्ये जास्त आहे? आंबेगावमध्ये कमी आहेत, जुन्नरमध्ये जास्त आहेत, तरी MSCBचं ऑफिस तिकडं. आपलं फॉरेस्टचं नारायणगावचं ऑफिस 2-3 वर्षापूर्वी तिकडे गेले. ह्या सगळ्या अशा 100% उपजिल्हा रुग्णालय जुन्नरमध्येच हवं होतं, ते तिकडे गेले. आज आम्ही सांगतोय 100 खाटांचं चाललंय, 200 खाटांचं चाललंय. काय झालं नाही? RTO कार्यालय तिकडे गेले, आमचं MSCBचं ऑफिस तिकडे गेले, प्रांत ऑफिस तिकडे गेले, वन विभागाचं कार्यालय तिकडे गेले. हे अपेश कुणाचं आहे? ज्या कुटुंबानं 30 वर्षे या तालुक्यामध्ये राजकारणामध्ये घालवली त्या कुटुंबाचा अपयश नाही, बेनके परिवाराचा अपयश नाही, हे 100% त्यांचं हे अपयश आहे. आणि हे सगळं अपयश धुवून काढण्यासाठी मला आमदार व्हायचं. मला काय कुठं मी काय माझा बाप आमदार नव्हता, माझा आजोबा आमदार नव्हता, माझ्या कुटुंबात कोणी साधं ग्रामपंचायत सदस्य देखील नव्हतं. मला हे दाखवायचंय राजाचा मुलगा राजा नाही, तो जो काम करेल तो राजा होईल, जो सैनिक लढेल आणि जिंकेल तोच राजा होईल, हेच मला दाखवून द्यायचं. पक्षाला मान्य दिसत नाही, पण होईल. जनतेने हातात घेतल्यावर काय पण होईल. मी शेवटी शिवसैनिक आहे, पक्षाला मान्य असेल नसेल, उद्या निवडून आल्यानंतर मातोश्री आमचं मंदिर आहे. उद्धव साहेब आदरणीय उद्धव साहेब, बाळासाहेब, आदित्य साहेब हे आमचे गुरु आहेत किंवा आमच्या पक्षाचे प्रमुख आहे. उद्या सगळं काही झाल्यानंतर पुन्हा आम्ही आमच्या त्या मंदिरात जाऊ, त्यांच्याच पाया पडणार आहोत, आम्ही दुसरं काहीच करणार नाही. आपण थोडा उत्तरार्धाकडे जाऊयात. आपल्या तालुक्यात 5-5 धरणं आहेत, तर देखील आपल्याला पाण्यासाठी संघर्ष करावा लागतो. ही खेळाची बाब नाही का? 100% खेळाची बाब आहे. तुम्हाला माहीत असेल नसेल, मी जिल्हा परिषद सदस्य असताना डिंब्याचं पाणी आपल्याकडे येत होतं, ते आम्हाला मिळत नव्हतं. प्रचंड प्रमाणामध्ये आमच्याकडं लोकांचं प्रचंड नुकसान झालं, तुम्हाला पटणार नाही. आणि त्या काळामध्ये आमच्याकडं पाणी येत नव्हतं म्हणून आम्ही आंदोलन छेडलं. आमचं दुर्दैव असे जुन्नर तालुक्यातले एकमेव मांजरवाडी आणि हिवऱ्याचा काही भाग आमच्या डिंब्याच्या उजव्या कालव्यावरती जो कळमच्या खिंडीतून आमच्याकडे येतो. सगळे आंबेगाव तालुक्यातली 5-7 गाव आहेत, तिथून आम्हाला जो एस्केप आहे तिथून आम्हाला पाणी घ्यायचं होतं, पण दुर्दैवाने ते सोडलं जात नव्हतं. उन्हाळ्याचे दिवस होते, एप्रिल महिना होता, मला वाटतं मार्च महिना असेल. लोकांचे गहू कांदे शेवटच्या पाण्यावर आलेले होते आणि त्यांचं प्रचंड नुकसान होणार होतं. आम्ही विनवण्या केल्या परंतु पाणी सोडलं जात नव्हतं. शेवटी मी लीड केलं आणि ते गेट तोडलं. आदरणीय देशमुख साहेब कलेक्टर होते, मला त्यांनी बोलून घेतलं, आमच्यावर गुन्हे दाखल झाले. त्याचा मला वाटतं साधारणतः 7-8 महिन्यापूर्वी त्याचा निकाल लागला. आमच्या खूप लोकांवरती, माझ्या गावातले आम्ही 3-4 जण, बाकी आंबेगाव तालुक्यातले होते, त्यांच्यावरती गुन्हे दाखल झाले. पाण्यासाठी देखील आम्हाला आंदोलन करायला लागलं. पण समाधानी होतं की त्या वर्षी त्या रोटेशनमुळं, त्या पाण्याच्या आवर्तनामुळं आमच्या म्हणजे लवकी, कळम, मांजरवाडी, पलीकडं थोरांदळ, रान्नी, चांडोली, नागापूर, पलीकडं खडकी, ही 7-8-10 गावांमधल्या लोकांची पिकं वाचली.
मला आनंद या गोष्टीचा वाटतोय. एक खेड तालुक्यातले शेतकरी तिथं आले, ते बिचारे शाल आणि नारळ घेऊन माझ्याकडे सत्कार आले. मला कळलं नाही काय झालं. ते म्हणले तुम्ही असं असं केलं, गेट तोडली, पाणी आलं म्हणून माझे 11 एकर कांदे वाचले साहेब, म्हणून तुमचा सत्कार केला. याच्यापेक्षा आनंद काय असतो? याच्यापेक्षा वेगळा कोणताही आनंद नसतो. ठीक आहे, आता जनतेच्या भल्यासाठी काम करायचं. आपला एक शेवटचा प्रश्न आता तुमच्यासाठी, लोकांनी माऊली शेठ खंडागळे यांना का आमदार करावं, का निवडून द्यावं? लोकांचे प्रश्न सोडवण्यासाठी या तालुक्यामध्ये शेतकऱ्याच्या सामान्य घरातल्या पोराला निवडून द्यावं, हे माझं सगळ्यांना कळकळीची विनंती आहे. मी आव्हान करणार नाही, माझी विनंती राहणार आहे सगळ्यांना. बाबांनो, आजपर्यंत तुम्ही या तालुक्यात आलेले आमदार पाहिले. कोणी मुंबईवरून आलं, कोणी सोन्याचं तांब्या तोंडात घेऊन आलं, कोण काय आलं, मला त्याच्याशी काही घेणं देणं नाही. मी 24 तास 24/7 जनतेमध्ये असलेला माणूस आहे. सकाळी 6-6:30ला घरातून बाहेर पडतो, लोकांच्या दुःखात जातो, लोकांच्या सुखात जातो. कोणाचं काय काम असेल, महसूलचं असेल, पोलीस स्टेशनचं असेल, तलाठ्याचं असेल, प्रांताचं असेल, या सगळ्या कामांमध्ये प्रत्येकाला मदत करण्याचं काम या पूर्व काळात शिवसेना संघटनेच्या माध्यमातून करत आलेलो आहे. आणि मला खात्री आहे की लोकांना निश्चितपणाने या कामाची पोचपावती म्हणून लोक मला निश्चितपणाने तशी संधी देतील. तुमच्या सामान्यातला सामान्य माणूस, तुमच्या घरातला शेतकऱ्याचा पोरगा, म्हणजे माझी विनंती हीच राहणार आहे की शेतकऱ्याच्या पोराला कधीतरी या तालुक्याचं नेतृत्व करण्याची संधी द्या. तुम्हाला 100% खात्री टाकतो, उतणार नाही, मातणार नाही आणि यातला वसा टाकणार नाही. हेच मी जनतेला आवाहन करणार आहे. आणि म्हणून मला खात्री आहे की माझी मायबाप जनता साधी भोळी आहे. इथं मतदान करणारा शेतकरी वर्ग 90%पेक्षा जास्त आहे. मला खात्री आहे की 100% ही जनता माझ्याबरोबर राहील आणि मला या तालुक्याचं नेतृत्व करण्याची संधी देईल. मला याची खात्री आहे. मोरे साहेब, शेवटचा प्रश्न म्हटले, पण तरी कुतूहलापोटी एक प्रश्न आहेच अजून. कुतूहलापोटी म्हणणार नाही, एक खरं तर गांभीर्याचा प्रश्न येतो. निवडणुकीच्या रणांगणात तुम्ही आता जेवढी मंडळी आहेत, सगळीच जेवढी आता रणांगणात आहेत, ती सगळी मंडळी वेगवेगळ्या प्रकारची आश्वासनं देतात. तालुक्यात हे झालं पाहिजे, ते झालं पाहिजे, हे इकडे गेलं ते आम्ही इकडे आणू, ते ऑफिस तिकडे गेलं ते इकडे आणू. पण आजचा गांभीर्याचा आणि अतिशय गांभीर्याने विचार करण्याचा प्रश्न आता असा आहे की इथून मी निघालो तर माझ्या घरी सुरक्षित जाईल का नाही याची खात्री नाही. लाडक्या बहिणीला 1500 रुपयांपेक्षा लाडक्या बहिणीला सुरक्षिततेची जास्त गरज आहे. ह्याच्यावर तुमचा अजेंडा काय सांगतोय? 100% या बाबतीमध्ये हा खरं तर पॉलिसी मॅटर आहे, धोरणात्मक निर्णय. त्या बाबतीमध्ये आंदोलन शरददादांनी करू द्या, आंदोलन कुणी करू द्या, बिबट्याचा प्रश्न मी मगाशीच बोलताना सांगितले की 48पेक्षा अधिकचे बळी आपल्या परिसरामध्ये गेलेले. ही आपल्या दृष्टीनं अत्यंत शर्मनाक गोष्ट आणि पुन्हा शेतकऱ्यांना गुन्हे दाखल झाले. मी तेच सांगतो की त्या काळामध्ये 100% चुकीची गोष्ट घडली. आणि ज्यावेळेला आता पुन्हा एकदा शरददादांनी आंदोलन केलं, पक्ष राजकारण बाजूला ठेवून आम्ही त्याच्या समर्थनार्थ उतरलो होतो. नंतर कलेक्टरकडे मिटिंग झाली, पण अजून त्याच्यावरती ठोस अशी काही उपाययोजना झाली नाही. त्याच्यासाठी ठोस उपाययोजना होणं गरजेचं आहे. आणि ते प्रश्न धसास लावण्यासाठी देखील विधानमंडळाच्या माध्यमातून, संसदेच्या माध्यमातून खरं तर बिबट्या हा शेड्यूल मधला प्राणी येतो, त्याच्यावरती निर्णय घेताना संसदेमध्ये त्याच्यावरती काही निर्णय होणं गरजेचं आहे. त्या बाबतीमध्ये देखील आपल्या सगळ्यांनी सामूहिक प्रयत्न करणं गरजेचं आहे. आणि मला खात्री आहे तुम्ही जसे म्हणाले त्याच पद्धतीने याच्यावरती सामूहिक येऊन आंदोलन करणं, त्याच्यापेक्षा याच्यावरती काय धोरणात्मक निर्णय करता येतील. बिबट्यांच्या बाबतीमध्ये आपल्या परिसरामध्ये जी दहशत आहे ती तुम्ही म्हणालात तशी खरी आहे. आता काल परवाची गोष्ट, आमच्या परिसरामध्ये नशिबाने ती आमची एक भगिनी वाचली. तिला सहज आवाज आला म्हणून पाठीमागं पाहिलं आणि तिच्या काळजात धस्त झालं, जोरात ओरडली म्हणून तिचे पती, दीर, शेजारी होते ते सगळे धावून आले म्हणून ती वाचली. रोजच्या रोज आपण रोजचं मरण जगतोय, अशा प्रकारची बिबट्याची परिस्थिती आहे. मला या निमित्तानं शासनाला तर आव्हान आहे, पण आपण सगळ्यांनी एकत्र येऊन, खरं तर आपण याच्या बाबतीमध्ये काही करू शकत नाही. हा शेवटी परत प्रश्न तिथेच येतो की शासनाने याच्यावरती ठोस उपाययोजना करायला लावणं गरजेचं आहे. आणि ती करण्यासाठी, त्याच्यावरती ठोस उपाययोजना करण्यासाठी आपण सामूहिक प्रयत्न तर करूच, पण त्याच्यासाठी विधानमंडळामध्ये काही करणं गरजेचं असं ते निश्चितपणानं भविष्यामध्ये केलं जाईल जर संधी मिळाली तर. बरं, तुमचे सन्माननीय, तुमचे जवळचे मित्र, अनेक वर्ष तुमच्यासोबत राहिलेले सन्मानित देवरामजी लांडे यांनी देखील, आता मावळातला विषय निघाला, त्यांनी देखील निवडणूक लढवायचं, वंचितकडून त्यांची उमेदवारी फायनल झाली, ते निवडणुकीचा अर्ज दाखल करणार आहेत. आता हे शिवसेनेतली जवळपास जुन्नर तालुक्याचा विचार केला तर शरददादा शिवसेनेत होते, तुम्ही शिवसेनेत होता, आशाताई शिवसेनेत, देवराम लांडेही शिवसेनेत होते. हे एकाच पक्षातले एवढे उमेदवार राहिले तर मतदारांनी काय? थोडंसं करेक्शन, आशाताई, शरददादा, देवराम लांडे तीनच सांगितले तुम्ही. आणि तुम्ही? मी स्वतः मी कायम शिवसेनेबरोबर होतो. पण ही मंडळी शिवसेनेत होती, पण शिवसेना त्यांच्यात होती की नाही हे शोधाचा विषय आहे. देवराम लांडे साहेबांचा काय संबंध शिवसेनेशी?
देवराम लांडे साहेब तर फक्त शिवसेनेचा उमेदवार तिथं निवडून येईल, त्यामुळे ते एक काय म्हणू आपण राजकीय सोय म्हणून आलेले होते. आणि त्यांच्या बाबतीत आता जर म्हणायचं झालं तर खरं तर दुर्दैवाने अनेक मावळातली मंडळी किंवा राष्ट्रवादीतली मंडळी असं म्हणतात, ज्या वल्लभशेठ बेनके साहेबांनी त्यांना तेच त्यांच्या तोंडाने असं सांगायचे, मी टेम्पोत बसून पुण्याला गेलो आणि लाल दिव्याच्या गाडीत बसून गावाला आलो. त्या बेनके साहेबांना जाऊन वर्ष नाही झालं अजून, त्यांच्या चिरंजीवाच्या विरोधात त्यांनी आज दंड ठोपटले. ह्याच्यावर देखील सोशल मीडियावर मोठी टीका ऐका ना, शेवटी राजकारणामध्ये काही घडू शकतं. 2-3 गोष्टी असतात. आदरणीय लांडे साहेब आदिवासींचं आधार कार्ड आहे, त्यांचं त्या परिसरामध्ये निश्चितपणानं चांगलं काम आहे. राजकीय बाजूला ठेवलं तर देवराम लांडेंना देखील निवडणूक लढवण्याचा अधिकार आहे, तो त्यांनी का सिद्ध करू नये. शेवटी ते देखील समाजामध्ये 24/7 असतात, त्यांचा तो हक्क आहे. त्याच्यामुळं त्यांनी उमेदवारी जाहीर केली, ते लढले, त्याच्यात वावगं काय. ते देखील या तालुक्याचे नागरिक आहेत, त्यांना देखील लोकशाहीने तो अधिकार दिला आहे. त्याच्यामुळं त्यांनी उभं राहणं काही गैर आहे असं मला वाटत नाही. ते आमचे चांगले मित्र आहेत आणि खुशी त्यांना शुभेच्छा आहेत. बरं, आता अगदीच शेवटचा प्रश्न, लाडक्या बहिणीची सध्या तालुकाभर राज्यभर जोरदार चर्चा आहे, सगळीकडे गुलाबी वातावरण झालेलं पाहायला मिळते. जुन्नर तालुक्यात तुमच्या सगळ्यांची एक लाडकी बहीण निवडणूक लढवते, कसं पाहताय, काय शुभेच्छा? आमची लाडकी बहीण आहे आणि माझा एक लाडकी बहीण मोठी आहे माझी, आणि माझा एक लाडका भाऊ धाकटा आहे. आता तुम्ही लाडकी बहिणीचं सांगितलं, त्याच्याबद्दल तुम्हाला सांगतो. आता सध्या आमच्या भावांना खूप प्रेम आले, या तालुक्यातून खूप देवदर्शन घडते. कोण वणीला घेऊन जाते, कोण मोठा देवीला घेऊन जाते. 5 वर्ष जर नेला असतं तर मला समाधान वाटलं असतं. म्हणजे आमच्या लाडक्या बहिणींना सतत माझं मत असं आहे की आमच्या लाडक्या बहिणींना त्यांनी दरवर्षी घेऊन जावं. बघा, आपली आता थोडंसं वाईट वाटेल कुणाला, पण सख्या बहिणीला आपण दर राखी पौर्णिमेला ती काहीतरी ओवाळणी देतो, दर भाऊबीजेला आपण काहीतरी ओवाळणी देतो. आता मला सांगा, याला मी काय म्हणू? हे बहिणीवरचं प्रेम म्हणू का बहिणीच्या प्रेमाचं नाटक म्हणू? देवदर्शन होते, कुणी ड्रॉ काढते, कुणी काय करते, कुणी काय करते. आम्ही देखील ट्रिप करतो. माझं स्वतःचं मत असेल, म्हणजे त्याच्यावर माफी मागून सगळ्यांची, त्याच्यावर बोलणं थोडंसं गैर आहे, पण हे प्रकार निवडणुकीच्या काळात घडतात. मला वाटतं शेवटी मतदार राजा आहे, तो योग्य तो त्याच्यावरती विचार करेल. आता तुम्ही माझ्या लाडक्या बहिणीच्या संदर्भाने विचार. आता दुसरं एक सांगायचं राहिलं, आमची लाडकी बहीण जी मोठा देवीला एका नेत्याच्या गाडीत जाते, तीच दुसऱ्या दिवशी वणीला दुसऱ्या नेत्याच्या गाडीत जाते, तीच तिसऱ्या दिवशी ओझरला ड्रॉमध्ये असते, तीच 4-5व्या दिवशी अजून कुठंतरी ड्रॉमध्ये असते. मला अरुणजी याचा शोध लागत नाही की आता आमच्या लाडक्या बहिणीनं नक्की काय करायचं. तर माझी लाडक्या बहिणीला हात जोडून विनंती आहे, तुमचा धाकटा भाऊ, तुमचा थोरला भाऊ माऊली खंडागळे, तो तुम्हाला हे सगळं करू शकणार नाही, ही आमिष मी कधी दाखवणार नाही. अजून एक आश्चर्य मला मोठं वाटते, क्षमा मागून ही भूमी शिवजन्मभूमी आहे, संतांची महंतांची ही भूमी आहे. आदरणीय रामदास बाबा मनसुख असतील, कोंडाजी बाबा डेरे असतील, आदरणीय साधू बाबा वायकर असतील, यांच्यासारखी महान संत या भूमीमध्ये जन्माला आले. आणि मला आता म्हणजे दुर्दैव आहे, मला क्षमा मागून सगळ्यांना बोलतो, आता कोणी उठ्ठेन वारकरी होते. मी माळकरी आहे, पण मी कधी सांगितलं नाही मी माळकरी. वारकरी कशाला म्हणतात ते माहिती आहे कुणाला? पंढरीची आळंदीची वारकरी, जे स्वतःला वारकरी म्हणून घेतात. मला प्रामाणिक त्यांना विचारायचे की बाबा, कोणत्या वर्षी कोणत्या ह्याच्यामध्ये तुम्ही सतत वारीला गेलात? वारकरी तो असतो जो आनंदी पंढरीची नेमानी वारी करतो, त्याला वारकरी म्हणतात. माझी वारकरी बांधवांना हात जोडून विनंती आहे, ज्ञानोबा तुकोबारायाने आपल्याला निरोप दिलाय, आपल्याला काही शिकवण दिली, त्याला कुठंतरी छेद देण्याचा बाबांनो प्रयत्न करू नका. मी कधी असं सांगितलं नाही मी माळकरी आहे, मी वारकरी आहे, पण मी माऊली आहे. आईबापांनी मला ज्ञानेश्वर नाव ठेवलं, जनतेने मला माऊली म्हणलं. आणि आज मी हे सगळं करताना मला अनेक जण म्हणले तुम्ही तर ओरिजिनल माळकरी आहे, मग तुम्ही बाबा म्हणजे महाराज लोकांना का नाही? माझ्या तोंडात याच्यात नाही, महाराज ज्ञानोबाराय तुकोबाराय नाथबाबा माझ्या इथं आहे. त्याच्यामुळे मला हे नाटक जमत नाही. राजकारणामध्ये काही मंडळी करत असतील, त्यांचं त्यांना लग लाव. खरं तर दुर्दैवाने हे माझी सगळ्या महाराज मंडळींना, वारकऱ्यांना माझी विनंती आहे, हात जोडून बाबांनो, तुम्ही सगळ्यांनी याच्यावरती प्रामाणिकपणाने विचार करा. वारकरी काय असतो? आज तुम्ही ज्यांना वारकरी म्हणता, जे भजन कीर्तन करतात, त्यांची रोजनिशी तपासा, त्यांचं रोजचं. आता बोललं तर खूप वाईट. आता बोला, आता तुम्ही बोला. माझं म्हणणं आहे, पथ्य जेणे विठ्ठल मात्रा घ्यावी त्याने पथ्य सांभाळावी, हे आम्हाला आमच्या धर्माने सांगितले, आमच्या ज्ञानोबारायांनी तुकोबारायांनी सांगितले. माझ्या सगळ्या महाराज मंडळींना विनंती आहे, ज्यांच्या बाबतीमध्ये तुम्ही आग्रह करता
त्यांनी विठ्ठल मात्रा घेतली का, ती पथ्य सांभाळतात का आमच्या वारकरी संप्रदायाची, हे पण तपासलं पाहिजे. उगीच कोणाच्याही मागे राजकारणासाठी जाऊ नका बाबांनो. अगदी तुकोबरायांनी देखील छत्रपती शिवरायांनी येतो आम्हा मृत्युके समान असं म्हटलंय. तुमचं धन बिन आम्हाला काही नको, हे तुकोबरायांनी छत्रपती शिवरायांना म्हटलंय. छत्रपती शिवराय तर कुठं होते, तुकोबराय देखील कुठं होते, याची काहीतरी शिकवण आपण घेतली पाहिजे अशी माझी विनंती आहे. मला वारकऱ्यांना बोलायचं नाही, काही चुकलो असेल तर क्षमा, पण मी मग परत तेच सांगेन, जेणे विठ्ठल मात्रा घ्यावी त्याने पथ्य सांभाळावी, हे तपासा कृपा करून, आणि मग सगळ्या राजकारणाच्यात पडा. माझी स्वतःची धारणा अशी आहे, आमच्याकडे महानुभाव आश्रम आहे, खूप चांगलं काम तिथं चक्रधर स्वामींच्या महानुभाव आश्रमाचं चालतं, पण आम्ही स्वतः त्यांना कधीही मतदानाला या असा आग्रह करत नाही. आम्ही सगळ्या त्यांना सुविधा देतो, पण मतदानासाठी आम्ही त्यांना कधीही प्रवृत्त करत नाही. तेही म्हणतात आम्हाला तुमच्या राजकारणात पडायचं नाही. आता आपण मूळ मुद्द्यावर येऊ. आमची मोठी बहीण आहे, मोठी बहिणीसाठी मी सगळ्यात ढाल होऊन राहिले. 2009ला शरददादाचं तिकीट कापण्यामध्ये जे पुढं होते त्याचं नेतृत्व माऊली खंडागळेंनी केलं होते. भली मंडळी 11:30-12 वाजता पळून आलेली होती, पण माऊली खंडागळेंनी ते नेतृत्व केलं. मी शरददादाच्या तोंडावर देखील सांगतो, मला पक्ष महत्त्वाचा होता आणि ताईच्यावरती असलेलं प्रेम, लोकांचं प्रेम, म्हणून 2009ला आशा ताईच्यासाठी आम्ही जे काही 5-25 60-70 लोकांनी प्राणपणाला लढा दिला, आणि म्हणून आशाताईंना 2009ला तिकीट मिळालं. पुन्हा 2014च्या लढाईमध्ये आशाताईंच्या बाजूनं भक्कम उभे राहिलो. आशाताईंनं स्टॅम्प पेपर आणलेला होता, मी आणि संभाजी शेठ होतो. त्यावेळेला आशाताईंनी सांगितलं होतं की 2014ला मी लिहून देते, की 2019ला मी तुम्हाला नाही म्हणलं ताई लिहून देऊ नका, आम्ही तुमच्या शब्दाला, मला खात्री की तुम्ही शब्दाला जागाल. 2019ला माझ्या गावामध्ये 18ला मला वाटतं वाढदिवस होता, माझ्या गावामध्ये जाहीर भाषणामध्ये आशाताई म्हणाली होती की 2019ला आशाताई आणि 2024ला माऊली खंडागळे. माझ्या मोठ्या बहिणीला विनंती आहे की ताई, आता लहान भावाची बारी आली. या पूर्व काळामध्ये भावाने तुम्हाला वाटत असेल तर तुमच्यासाठी काही केलं आहे, तर आता लहान भावाला ही दिवाळीची ओवाळणी तुमच्याकडून येऊ द्या. छोटा भाऊ शरददादा सुरुवातीला शिवसेनेमध्ये होते, नंतर 2009ला त्यांची उमेदवारी झाली, ते पुन्हा 13ला मनसेमध्ये गेले, ते निवडून आले, त्यांनी त्यांचं कसब दाखवलं. 2019च्या आधी पुन्हा ते शिवसेनेकडे परत येत होते. त्यावेळेला देखील माऊली खंडागळेचा प्रचंड म्हणजे स्ट्रॉंग क्लेम होता. त्यावेळेला आशाताईंना पक्षातून हकालपट्टी झालेली होती, ती चुकीची गोष्ट झाली की मी मगाशी तुम्हाला सांगितलं. त्यावेळेला देखील माऊली खंडागळे पक्षाच्यासाठी माऊलींनी माघार घेतली. आता माझ्या धाकट्या भावाला, शरददादा दिसायला माझ्यापेक्षा मोठे, पण माझ्यापेक्षा ते वयाने धाकटे, माझी शरददादांना देखील मोठा भाऊ म्हणून आग्रहाची विनंती राहील, आता कधीतरी भावाला तुमच्याकडून देखील संधी मिळावी ही माझी अपेक्षा आहे. मायबाप जनतेनं त्यांना एकदा आमदार केलं आहे, मायबाप जनतेनं आशाताईला 4 वेळा, आम्ही सगळेजण म्हणजे सगळे शिवसैनिक, ते माऊली खंडागळ्याचं एकट्याचं काम नाही, साऱ्या शिवसैनिकांनी आशाताईला डोक्यावर घेतलं, साऱ्या शिवसैनिकांनी शरददादाला डोक्यावर घेतलं. शेवटी राजकारणामध्ये समय से पहिले भाग्य से आधी किसी को कुछ मिळणे वाला नाही. ज्याच्या नशिबात जे असेल ते होईल. शरददादांचं झालंय, ते आमदार होऊन गेलेत. आशाताईंना 4 वेळेला खूप मोठेपणा जिल्हा परिषदेमध्ये दिला आहे. या दोघा बहीण भावंडांना माझी विनंती आहे की आता या वेळेला तुम्ही या भावाचं काहीतरी बघा आणि सगळ्यांनी मिळून तुमच्या सगळ्यांकडून निरोप येतात किंवा तुमच्या माध्यमातून. तर माझी सगळ्यांना विनंती आहे, आपल्याला जे नको आहे त्याच्यासाठी आपण सगळ्यांनी एक होऊन जर विचार केला तर निश्चितपणाने याच्यावरती तोडगा निघेल. निश्चितपणे माऊली खंडागळेंनी अगदी मनमोकळेपणाने त्यांची सगळी मतं मांडली. ते निवडणुकीला सामोरे जात आहेत, त्यांचं आता सगळं ठरलंय. ते जरी असं म्हणत असले की 2 दिवस आम्ही पक्षाची वाट पाहतोय, तरी त्याहीपेक्षा अगदी तयारीने ते निवडणुकीचा फॉर्म भरण्याचीच तयारी करतायत. खरं तर सगळ्यांचीच तयारी झालेली आहे. प्रत्येकजण आपापला उमेदवारी अर्ज काही दिवसात, कोण उद्या दाखल करतंय, कोण परवा दाखल करतंय. 29 तारीख शेवटची आहे. मी या निमित्ताने एक निश्चित सांगेल की जुन्नर तालुका हा खरं तर शूरांचा, वीरांचा, संतांची, नुसती संतांचीच नाही तर संतांनी ज्या रेड्यामुखी वेद वदवले त्या रेड्याची समाधी असणारा हा तालुका आहे. मोठ्या प्रमाणावर लेण्या आहेत, याला एक ऐतिहासिक महत्त्व आहे, एक ऐतिहासिक वारसा आहे, परंपरा आहे. आणि ह्या परंपरेतून घडलेली आपण सगळी मंडळी आहोत. जुन्नर तालुका सुज्ञ. महाराष्ट्रात वेगळं चित्र दरवेळी पाहायला मिळतं, जुन्नर तालुक्यात काहीतरी वेगळं चित्र पाहायला मिळतं. अशी अनेकदा परिस्थिती झाली आहे. ह्या निवडणुकीची रंगत वाढली आहे, कारण प्रत्येक वेळी उमेदवाराच्या पाठीमागे काम करणारा एक ठामपणे जो नेता उभा असतो, तो प्रत्येक पक्षातला नेता आज उमेदवार आहे. त्यामुळे ह्या निवडणुकीची रंगत दिवसेंदिवस वाढते. काय होणार आहे नेमकं ह्या निवडणुकीमध्ये सगळ्यांना उत्सुकता आहे. माऊलीजी, खरं तर तुम्ही निवडणुकीचा अर्ज दाखल करताय, तुम्ही ही आमदारकीची निवडणूक लढवणार आहात.
आमच्याही वतीने तुम्हाला ह्या निवडणुकीसाठी आम्ही खूप खूप शुभेच्छा देतो. तुमच्या मनातल्या सर्व मनोकामना इच्छा पूर्ण हो अशीच आई जगदंबेकडे आम्ही सगळी मंडळी प्रार्थना करतो. खरं तर माझ्यासोबत आज चर्चेच्या निमित्तानं आयवर न्यूजचे संपादक अरुणजी मोरे साहेब होते. मोरे साहेब, तुम्हालाही मनापासून धन्यवाद देतो. खरं तर अतिशय सुंदर पद्धतीने ही चर्चा संपन्न झाली. माऊलीजी, तुम्हाला मनापासून धन्यवाद. मी तुमच्या दोघांचे आदरणीय अरुण मोरे सर असतील, आमच्या सहकारी, आणि महा.com आमचं एक अभ्यासू व्यक्तिमत्व अभि वामन, तुमच्या दोघांनाही मनापासूनचे धन्यवाद याकरता देतो की मला व्यक्त होण्याची संधी दिली. आणि मला वाटतं की काही आडपाडता न ठेवता तुम्ही प्रश्न केले, मी उत्तरं दिली. मला वाटतं 100% तुम्ही व्यक्त होण्याची संधी दिली. त्याबद्दल तुम्हाला देखील मनापासूनचे धन्यवाद देत असताना माझ्या जुन्नर तालुक्यातील तमाम मायबाप जनतेला येत्या दिवाळीच्या मनापासूनच्या शुभेच्छा देतो. धन्यवाद. जय जय महाराष्ट्र, जय गुरुदेव. धन्यवाद. प्रेक्षकांचे मनापासून आभार. पाहत राहा आपण फक्त पहा.com. धन्यवाद. यशवंत नागरी सहकारी पतसंस्था मर्यादित, पिंपळवंडी, तालुका जुन्नर, जिल्हा पुणे. आपल्या सर्व सभासद, खातेदार, कर्जदार, हितचिंतकांना ह्या दीपावलीच्या हार्दिक शुभेच्छा. ह्या दीपावलीच्या शुभमुहूर्तावर यशवंत परिवार आपल्यासाठी घेऊन आले आहे नाविन्यपूर्ण कर्ज योजना. यशवंत गोल्ड लोन. शुद्ध 10 ग्रॅम सोन्यावर मिळवा तब्बल 62,000 रुपयांचं कर्ज, तेही अगदी 9.5% व्याज दरावर. आणि विशेष म्हणजे दरमहा हप्ता भरा आणि मिळवा फक्त 8.5% व्याजदर. तात्काळ कर्ज मंजुरी आणि सोपी व जलद प्रक्रिया. यासोबतच मिळवा आकर्षक वाहन तारण कर्ज, तेही फक्त 11% व्याजदरात. त्यातही नियमित भरणा करून मिळवा 1% व्याजावर सूट, म्हणजेच 10% व्याजदरात मिळतंय वाहन तारण कर्ज, तेही आपल्या यशवंत पतसंस्थेत. आपल्यासह आपल्या कुटुंबाला यशवंत करण्यासाठी आताच भेट द्या यशवंत नागरी सहकारी पतसंस्था मर्यादित, पिंपळवंडी. आमच्या शाखा पिंपळवंडी, काळवाडी, बनकर फाटा, आळे फाटा आणि नारायणगाव. ह्या योजनांचा लाभ घेण्यासाठी आताच आपल्या जवळच्या शाखेला भेट द्या. यासह आकर्षक ठेव व्याजदर, त्यासोबतच दामदुप्पट ठेव, स्थावर मालमत्ता तारण कर्ज, अशा नाना विविध योजनांसाठी आताच भेट द्या यशवंत नागरी सहकारी पतसंस्थेला. संस्थेची ठळक वैशिष्ट्ये: कोर बँकिंग सुविधा 5 शाखांमार्फत उपलब्ध, NEFT, RTGS, IMPS, कुठेही पैसे पाठवणे, पैसे मागवण्यासाठी उपलब्ध. तसेच लॉकरची सुविधा, सुसज्ज इमारतीसह मुख्य कार्यालय व शाखा. तसेच संस्थेत लवकरच नेट बँकिंग आणि मोबाईल बँकिंग सुविधा सुरू होते. आपले नम्र माननीय चेअरमन महादेव भाऊसाहेब वाघ, तसेच व्हाईस चेअरमन, संस्थेच्या व्यवस्थापिका, यशवंत नागरी सहकारी पतसंस्थेच्या वतीने आपणा सर्वांना दीपावलीच्या हार्दिक शुभेच्छा. धन्यवाद.